नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कुंडलीमध्ये लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज योग या विषयावरती बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आचार्यजींची ओळख करून घेऊयात. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणीवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया, दुबई पासून देशामध्ये दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा आणि इंदौर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. खूपच इंटरेस्टिंग विषय आहे आजचा, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज योग जो कुंडलीमध्ये असतो. तर मला सगळ्यात महत्त्वाचं विचारायचं आहे, जन्मकुंडलीमध्ये लव्ह मॅरेजचा योग येतो कसा? हो. कुंडलीमध्ये शुक्र आणि मंगल हा जे दोन ग्रह जे आहेत ते दर्शवतंय की तुमची कुंडलीमध्ये प्रेम विवाहाचे योग आहेत की अरेंज मॅरेज म्हणजे सामाजिक विवाह. कधी कधी काय असतं की ज्या कुंडलीमध्ये योग आहेत अरेंज मॅरेजचे, पण जर आपण प्रेम विवाह केलं तर माणसाला थोडेफार दिवस तर त्याला सुख भेटतो, पण नंतर दोघांमध्ये भांडणं होणं, अशांतता आणि इथपर्यंत विषय थांबत नाही. नंतर जे घरचे जे लोक असतात दोघांचे, त्यांचे पण वाद सुरू होऊन जातं. म्हणजे आपल्या घरी पण अशांतता आणि ते पण अशांत होऊन जातं. म्हणजे आपल्याला कुठलाही मार्ग दिसत नाही. आणि मग मी तर असं म्हणणार की तिकडे प्रेम शिवाय बाकी सगळं काही राहतं. आणि कधी कधी जर तुमच्या आयुष्यात कुणी आलं आणि काही कारणवश आपलं लग्न तिकडे नाही झालं, आपण अरेंज मॅरेज केली आणि योग होता कुंडलीमध्ये प्रेम विवाहाचा, तर माणसं अरेंज मॅरेज केल्यानंतर ही तो दुखी राहतो. तर आपल्याला हे बघायचे आधी की आपली कुंडलीमध्ये काय, कुंडलीमध्ये प्रेम विवाहाचे योग आहेत की अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज, एकदा हे बघितलं पाहिजे. हा फार गरजेचा आहे. म्हणजे असं नाही की फक्त जशी तुमच्या समोर स्थिती आली तसं तुम्ही डिसिजन घेतला, हा शॉर्टकट आहे. म्हणजे प्रेम विवाहाचे योग असताना आणि तुम्हाला थोडेफार सोशल प्रॉब्लेम्स आले आणि तुम्ही सोशल मॅरेज केली आणि नंतर त्रास, किंवा योग आहे अरेंज मॅरेजचा आणि प्रेम विवाह केला आणि तुम्हाला म्हणजे लोकांनी पण जर सपोर्ट केला, पण नंतर दोघांमध्ये भांडणं होणं, अशांतता वगैरे, तर त्याचे पण काही अर्थ नाहीये. तर शुक्र आणि मंगलची युती जर सप्तम स्थानमध्ये आहे तर निश्चितपणे कुंडलीमध्ये हे दर्शवतं की बाबा तुमची कुंडलीमध्ये प्रेम विवाहाचे योग आहेत. नंबर 2, कुंडलीमध्ये जेवढा योग शुक्र आणि मंगलचे आहेत तेवढा म्हणजे जे चंद्रमा ग्रह जे आहेत त्याचा पण तेवढाच योग असतो. चंद्रमा जे आहे तो पण लव्ह मॅरेजचा कारक ग्रह आहेत. तर शुक्र, चंद्र आणि मंगल हे तिन्ही ग्रह दर्शवतात की तुमची कुंडलीमध्ये तुम्हाला जे मॅरेज करायचे ते लव्ह मॅरेज केली पाहिजे की अरेंज मॅरेज केली पाहिजे. अगदीच, जसं आता तुम्ही लव्ह मॅरेज बद्दल सांगितलं तसाच अरेंज मॅरेजचा योग कसा असतो कुंडलीमध्ये? एकदम बरोबर प्रश्न केला तुम्ही. काय असतं, जर सप्तम स्थानमध्ये कर्क राशीच्या बृहस्पती आला, मीन राशीच्या बृहस्पती आला, धनु राशीच्या बृहस्पती जर आहे तर निश्चितपणे तुम्हाला अरेंज मॅरेज केली पाहिजे. किंवा गुरुचा संबंध कुंडलीमध्ये पंचम स्थान, सप्तम स्थान जर इथं योग कारक आहे तर निश्चितपणे तुमची अरेंज मॅरेज होणार. म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये तुम्हाला यश मिळणार आणि नंतर प्रेम पण होऊन जातो. मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे, आज तुम्ही जर अरेंज मॅरेज केली आणि तुम्हाला तुमची कुंडलीच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगलं जीवनसाथी किंवा चांगली जीवन संगिनी भेटली तर निश्चितपणे पूर्ण आयुष्य तुमच्या प्रेमाने जाणार. पण जर आपण चुकीचं डिसिजन घेतलं तर निश्चितपणे लव्ह मॅरेज ही केल्यानंतर माणसाला खूप त्रास होतोय. तर त्याच्या कारक ग्रह जे आहे जे अरेंज मॅरेजचा तो गुरु आहे.
तर गुरुची युती आणि योग जर चांगला आहे पंचम सप्तम स्थानमध्ये, तर अरेंज मॅरेजचे योग दाखवत आहे. ते अरेंज मॅरेज केली पाहिजे. अगदीच. पण असं म्हणतात ना, की प्रेम काही सांगून होत नाही किंवा एका ठराविक वयानंतर प्रेमात पडणं हे स्वाभाविक असतं. मग अशा वेळेला काही उपाय आहे का? कारण जर कुंडलीमध्ये प्रेमविवाह लिहिलेलाच नसेल, अरेंज मॅरेजच लिहिलेलं असेल, पण प्रेम झालं, मग अशा वेळी काय करायचं? प्रश्न खूप चांगला आहे. पण मी एकच सांगतो, आज सगळ्यात आधी तुम्हाला हे कळलं पाहिजे, हा ऍक्च्युअल मध्ये प्रेम आहे की अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन आणि प्रेम म्हणजे अफेक्शन आणि अट्रॅक्शन हे दोन वर्ड्स आहेत. अट्रॅक्शन वेगळं आहे आणि अफेक्शन वेगळं आहे. जर प्रेम तात्पुरतं आहे की बाबा 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, तर अशा प्रेमाची काही परिभाषा नाही आहे. प्रेम म्हणजे काय, जे तुम्ही आता बोलले ना, की प्रेम म्हणजे तुम्हाला कितीही त्रास सहन करावा लागलं, तुम्हाला कितीही प्रॉब्लेम आली, पण तुम्ही साथ सोडू नका, त्याला पण प्रेम म्हणताय. आज थोडेफार चॅलेंजेस जर आले, इव्हन फायनान्शियल इश्यूज पण आले, लगेच माणसं आपला ट्रेक चेंज करून टाकतो, त्याला प्रेम म्हणत नाही. तर मी एवढं म्हणतो की जर तुम्हाला मॅरेजच्या प्रकरण घरात चालू आहे, तर तुम्ही एकदा हे चेक करून घ्या, कुंडली काय दाखवते, कुंडलीमध्ये कोणता योग आहे. जर तुम्ही दाखवला, तुम्हाला समोरून रस्ता भेटला, तर तुमचा जे प्रवास आहे तो सहजपणे जाणार, काय हरकत नाही. अगदीच. पण बऱ्याच वेळा आपण बघतो प्रेम विवाहाला घरच्यांचा विरोध असतो. हो, मग अशा वेळी जर त्यांना ऍग्री करायचं असेल तर काही उपाय आहेत का? उपाय आहेत, निश्चितपणे उपाय आहेत. कधी कधी काय असतं की समोरून आपल्याला खूप चांगली जीवनसंगली मिळाली आणि चांगलं जीवन साथी मिळाला आणि दोघांच्या खूप चांगलं आहे, म्हणजे दोन्ही एकत्र खूप शांतपणे राहतात आणि त्यांना असं वाटतं की नाही, माझ्या आयुष्य हिच्या सोबत किंवा त्याच्या सोबत खूप चांगलं आहे, आणि घरचे लोक मान्य करत नाही. आणि कधी कधी काय असतं की एक माणसाने मान्य केला, आईने मान्य केला, वडील मानत नाही, वडीलनी जर मान्य केला, आई मान्य करत नाही. जर अशा प्रकरण काही चालू आहेत, तर तुम्ही काय करा, याचे योग असतात, म्हणजे त्या योग मध्ये तुम्ही चर्चा सुरू करा. जसं मी तुम्हाला सांगतो, 3 प्रकारचे लग्न असतात, म्हणजे स्थिर, अस्थिर आणि द्विस्वभाव. कधीच बोलताना जेव्हा आपल्याला घरातले माणसं त्यांच्याशी जेव्हा आपल्याला चर्चा करायचं, चर्चा करताना द्विस्वभाव लग्नामध्ये चर्चा करू नका. तुम्हाला स्थिर लग्नामध्ये चर्चा करायच्या. स्थिर लग्नामध्ये चर्चा करा. चर्चा करताना जे स्वतःच्या जे तोंड आहे ते तुम्ही उत्तर दिशेकडे ठेवा, मग तुम्ही त्यांच्याशी बोला. तुम्ही जर हे 2-3 जर फॉलोअप जर चांगल्या प्रकारे तुम्ही जर केले ना, तर निश्चितपणे समोरचे माणसं तुमच्या जे नियोजन आहे त्याला मान्य करताय. आणि जर समोरचा मुलगा किंवा मुलगी जर चांगली आहे, तर त्यांना पण काही प्रॉब्लेम नसतं. पण कधी कधी सोशल ऍक्टिव्हिटीजमुळे, सोशल सोसायटीजमुळे त्यांना जे त्रास होतोय, तर त्यासाठी तुम्ही त्यांना जे मी तुम्हाला सांगितलं की डूज आणि डोंट्स, काय करायचे आणि काय नाही, चर्चा करताना फक्त तेवढा लक्ष ठेवा, तर निश्चितपणे ते तुमचं ऐकणार आणि निश्चितपणे ते मान्य करतील. अगदीच. मला खरं तर या टॉपिकवर अजूनही प्रश्न विचारायचे आहेत, मात्र आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न आलेले आहेत. माऊराव धापके नाशिकहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. माऊरावजीत, माझा आवाज जर तुम्हाला येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हा बेटा, बोला. भाऊराव डंबाळे, भाऊराव राघू डंबाळे, नवी सुकेने, तालुका निपाड, जिल्हा नाशिक. जन्मतारीख सांगा मला एकदा. हा, ते आता पहिले आमची जन्मतारीख आता आठवत नाही आम्हाला. आता पहिले जन्मतारीख टिपत नव्हती पहिले. जन्मतारीख नव्हती. अच्छा अच्छा, तुम्ही एक काम करा, मी प्रश्न काल लावून तुमच्या मी प्रश्नाचे उत्तर देतो. मला 1 ते 9 पर्यंत कोणताही एक अंक तुम्ही बोला, कोणताही अंक बोला. 1. 7. ठीक आहे. आता मी सांगतो, तुमच्या जे मनात जे प्रश्न आहेत, तो प्रश्न तुमच्या कामाबद्दल, म्हणजे काम चालत नाही आणि चालत नाही. हो, कामामध्ये तुम्हाला लय अडचण येणार, म्हणजे खूप लय अडचण तुम्हाला येते. ठीक आहे. मला एक सांगा, आता प्रश्नकाल हे दाखवतंय की तुम्ही कामाबद्दल तर तुम्ही खूप परेशान आहेत, पण सोबत जे तुमची संतती म्हणजे तुम्हाला अपत्य, तर थोडेफार प्रॉब्लेम तिकडे पण आहेत तुम्हाला. ठीक आहे ना.
तर तिथे पण काही प्रॉब्लेम चालू आहे का बेटा? नाही आवाज- काही नाही, ते नाही. अच्छा, ते जे सगळ्यात मोठा जे तुमची जे मोठी संतती म्हणजे मोठा जे तुमचा मुलगा मुलगी काय तिच्या डेट ऑफ बर्थ आहे तुमच्याकडे, जन्मतारीख आहेत का? आता त्या मुलाला माहिती आहे, मला नाही माहिती आता. अच्छा, ते तुम्ही मला एक सांगा, ते प्रश्नकाल मध्ये असं दाखवतं काही तुम्ही खाद्य म्हणजे खाण्यापिण्या संबंधित काही काम करताय का तुम्ही? हा, काय? याचं सपोर्ट विकतो, केळं विकतो असं. ठीक आहे, खूप छान. आता बघा, जर तुम्हाला कामात जे अडचणी चालू आहे ना आणि तुम्ही असं तुम्ही म्हणताय की नाही संततीबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये, पण जे कामाबद्दल प्रॉब्लेम जे आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतो, ते उपाय करा. नंबर 1, दररोज तुम्हाला जेव्हा तुम्ही हे जे काम सुरू करताय तर काम सुरू करायच्या आधी आपले पितृन देवाच्या स्मरण करायच्या आणि त्यांना नैवेद्य दाखवायच्या. तुम्ही जे काही खाद्य उद्योगचं जे काही काम करताय ना तर सगळ्यात आधी त्यांच्या स्मरण करा आणि ते नैवेद्य दाखवा आणि तिकडे एक धूपबत्ती लावा. ठीक आहे, एक काम हे करा. सर पैसे पुरती नाही मला. हा, पैसा येतो घरामध्ये, पुरती नाही पैसे. हो हो हो, आता ऐका तुम्ही, त्याच्यासाठी पण सांगतो मी. नंबर दोन काय करायचं, पौर्णिमेला आणि अमावस्येला तुम्ही गायला जे आपलं डाळ असते ना, पिवळी डाळ, चण्याची फुटाण्याची डाळ, ते गुड सोबत तुम्हाला गायला खायला द्यायचं. ठीक आहे, ते पौर्णिमेला आणि अमावस्येला हा उपाय करा. बर. आणि जर तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचा जर पाठ करता आलं ना तर पाठ नक्की करा. कमी ते कमी दर महिना 2 वेळ, पौर्णिमेला आणि अमावस्येला, हे 2 वेळ जर तुम्ही पाठ केला तर निश्चितपणे तुम्हाला या धंद्यात कधीच कमी पडणार नाही. एकदम काळजी करू नका. ठीक आहे, खूप खूप आशीर्वाद. बर, ठीक आहे. अशा प्रकारे त्यांना त्याच्या समस्येचं समाधान मिळालेलं आहे आणि तुम्हालाही अशा कोणत्याही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की फोन करा. माझा याच संदर्भात आणखी एक प्रश्न तो म्हणजे प्रेम विवाहामध्ये कुंडली जुळवायला पाहिजे की नाही? कारण जनरली आपण लग्न करत असतो, जेव्हा बघत असतो तेव्हा कुंडली जुळवत असतो. मग अशा वेळेला जर प्रेम विवाह करायचा असेल तर कुंडली जुळवायची की नाही? ते कुंडली मिलान करणं तर याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहे. आता तुम्ही जे प्रश्न केला की कुंडली मिलान केलं पाहिजे की नाही, काय असतं, जर प्रेम विवाह आहेत तर प्रेम विवाह म्हणजे काय? प्रेम विवाह म्हणजे तुमचे दोघांचे विचार मिळाले म्हणून तुम्हाला म्हणून प्रेम उमळलं, म्हणून तुम्हाला प्रेम आलं. दोघांचे विचार ऑलरेडी मिळत आहे. फक्त त्याच्यामध्ये 1-2 वस्तू तुम्हाला चेक करायच्या. काय? नंबर 1, तुमची ग्रहमैत्री किती आहे. जर दोघांची ग्रहमैत्री चांगली आहे आणि नंबर 2, तुमची दोघांची गणमैत्री एकदम बरोबर आहेत तर निश्चितपणे तुम्ही लग्न करू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण काय, जर गणमैत्री जर तुमची वेगळी आहे ना तर तुमचे विचार मिळणार, पण लग्न झाल्यानंतर जे दोघांचे जे कुटुंबचे जे लोक आहेत त्यांचे विचार मिळणार नाहीत आणि त्यांच्यामुळे तुमचे दोघांचे भांडणं होणार. म्हणजे तुम्ही तिकडे कारणीभूत नाहीये, कारणीभूत तेच लोक आहे. तर आपल्याला काय केलं पाहिजे, लग्नाच्या आधी जर आपण बघितलं तर त्या दोषाचं आपण समाधान करू शकतो. कारण की लग्न झाल्यानंतर ते शक्य नाहीये, ते लग्न झाल्या आधी शक्य आहेत. आणि राहिला प्रश्न कुंडली मिलांचा, तर जर कुंडली नाही मिळाली आणि त्याच्यावर आपण जर समाधान केल्यानंतर तुम्हाला काही त्रास होणार नाही. म्हणजे असं नाही की अति आवश्यक आहे असं नाही आहे. तुमचे दोघांचे विचार मिळाले म्हणून प्रेम झालं. तर तुम्ही फक्त गणमैत्री आणि ग्रहमैत्री आपली आहेत की नाही, आणि जर नाही आहे तर त्याच्यावर समाधान करा. मग तुम्ही लग्नाला तुम्ही पुढे चला. अगदीच. खरं तर मला या विषयावरती अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कुंडलीमध्ये लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज योग याविषयी बोलतो आहोत आणि यावर मार्गदर्शन करत आहेत आचार्य सुनील कुमारजी. खरं तर मी विषयाकडे येणारच आहे, मात्र प्रेक्षकांमधून देखील प्रश्न यायला लागलेले आहेत. अपर्णाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. अपर्णाजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. गुरुजी, माझं असं म्हणायचं आहे, माझ्या मुलाचं 29/1/98 जन्मतारीख. हो 29/1/98. हो. तर त्याच्या राशीमध्ये मला त्याच्या पत्रिकेत मला सांगितलं होतं गोमित खडा
गोमेद खडाची अंगठी हा आणि मोठी खडा. तर मोठी खडा घालायचा का ते रत्न काय ते समजलं नाही मला. पण मी गोमेदची अंगठी घातली तर मला काय असर नाही वाटलं काय. मला एकदा डेट ऑफ बर्थ सांगा, मला जन्मतारीख सांगा. 29/1/98. हा, आणि जन्म वेळ माहिती आहे का? हा, हा. 2:30-2:30 दुपारी. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण मुंबई. हा थोडासा अशांत राहतो आणि म्हणून मोती खडा घालायचे. जे तुम्ही आता प्रश्न केला की मोती खडा की रत्न, हा. असं काहीतरी तुम्ही म्हटले होते, तर मी तुम्हाला एक सांगतो. खडा म्हणजे काय? आपण फक्त घेतलं आणि घातलं, ठीक आहे. आणि रत्न म्हणजे काय? रत्न म्हणजे खडा घेतल्यानंतर त्याची अभिमंत्रणा केली, त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि व्यवस्थित पद्धतीने, शास्त्र पद्धतीने तुम्ही जर घातला त्याला आपण रत्न म्हणताय. तर तुम्ही मोती रत्न याला तुम्ही घालू शकतात. आणि नंबर 2, जे तुम्ही गोमेद बद्दल बोलताय ना, तर गोमेद तुम्ही वोटात घालू नका, गळ्यात घाला. ताबीज बनून तुम्हाला गळ्यात घालायच्या मुलाच्या, ठीक आहे. हे 2 उपाय असं करू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला मोती घालायचं तर करंजुंगलीमध्ये या वोटात, ठीक आहे. आणि नंबर 3, अजून एक खूप चांगला उपाय सांगतो मी, तुम्ही पण करू शकता ते उपाय. दर मंगळवारी आणि शनिवारी ते मुलानिमित्त तुम्ही सुंदरकांडचा पाठ करा. आणि जर तो शक्य नसेल, कारण की वेळ खूप लागतो, तर 7 वेळ हनुमान चालीसाचा पाठ करा. हे 3 काम केल्यानंतर निश्चितपणे याला खूप लाभ आणि यश मिळणार. तुम्ही काळजी करू नका. खूप खूप आशीर्वाद. मला वाटतं अपर्णाजींना त्यांच्या समस्येवरती समाधान मिळालेलं आहे. जर तुम्हालाही तुमच्या काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती निश्चितच संपर्क साधा. आपण लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज योग कुंडलीमधला यावर बोलतो आहोत. तर प्रेमी व प्रेमिका या दोघांमधून कुणीतरी एक लग्नाला तयार नसेल. काही वेळेला असं होतं की समाजाचं बर्डन असतं किंवा घरून नकार असतो. अशा वेळेला कोणतरी एक माघार घेतं. मग त्यावेळेला काय उपाय करायला हवे? खूप चांगला उपाय आहे त्यासाठी. म्हणजे जर कोणी एक मान्य करत नसेल आणि तुम्हाला उपाय पाहिजे, तर तुम्हाला एक खूप चांगला उपाय सांगतो, ते तुम्ही करा. ओम द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः. हा जे मंत्र आहे ना, याचा जाप तुम्ही स्फटिकची मालावर करा. स्फटिकची माल घ्या आणि दररोज उत्तर दिशाकडे तुम्ही तोंड करा. आणि ज्या माणसासाठी तुम्ही करताय त्याचं नाव घेऊन आपल्या मनात आपली मनोकामना ठेवा आणि मग तुम्ही करा. नंबर 2, शुक्र यंत्रची स्थापना करा आपल्या घरी. उत्तर दिशेला जर तुम्ही शुक्र यंत्रची स्थापना केली आणि त्याच्या समोर बसून तुम्ही जर हा मंत्राचा जाप केला, तर निश्चितपणे समोरचा माणसं लवकर तयार होतो आणि तो मान्य करतो. नंबर 2, कधी कधी काय असतं की समोरच्या माणसासमोर जर काही प्रॉब्लेम्स वगैरे आले, काही सोशल इश्यूज वगैरे आले, तर तो थोडासा डिमोरलाइज होऊन जातो. तर त्या काळात काय करायचं की तुम्ही त्याला थोडासा मोटिवेट करा. आणि नंबर 2, जे उपाय मी तुम्हाला सांगितलं ते उपाय तुम्ही त्याला पण सांगू शकतात. कारण की त्याची इच्छा आहे, पण सोशल प्रॉब्लेम्समुळे तो मान्य करत नाही. तर जे उपाय तुम्हाला करायचे ते तुम्ही त्याला सांगा. त्यांनी पण केले तर त्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार, तुमच्या पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार. करून बघा, मग परिणाम घ्या. पण बऱ्याच वेळा असं होतं की अरेंज मॅरेजमध्ये आपण म्हणू शकतो की जर डायव्होर्स झाला तर तो तिला पसंत नव्हतं किंवा त्याला पसंत नव्हतं, मग त्यांच्यामध्ये खटके उडाले असं म्हणू शकतो. पण लव्ह मॅरेज हे दोघांच्याही पसंतीनेच होत असतं. असं असताना सुद्धा बरेच केसेस असे ऐकलेले आहेत की ज्याच्यामध्ये डायव्होर्स झालेला आहे. असं का होतं? हो, कारण काय असतं की जे मी ऑलरेडी एक विषय सांगितलं होता की लग्न करताना आपल्याला 2 विषयावर लक्ष द्यायचं. आपली गळमैत्री आहेत की नाही आणि ग्रहमैत्री आहेत की नाही. कधी कधी काय असतं की दोन्ही जण, ह्या दोघांमध्ये काही वाद नसतं, पण घरचे जे लोक आहेत, सोशली जे लोक आहेत, कधी कधी फ्रेंड सर्कल, त्यांच्यामुळे पण वाद होतो घरात. आणि दुसरं तुम्ही राहू द्या, कधी कधी लग्न झाला, अपत्य झाले, संतती झाली, संततीमुळे पण लोकांना हा त्रास होतो. म्हणजे कधी कधी तुमची संतती, त्याच्यामुळे घरात वाद असतं, ते वादच्या कारणीभूत राहतं.
तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की नाही तुमचे दोघांचे विचार मिळत नाही, विचार जुळत नाही. नाही, तसं नाहीये. ते गणमैत्री आणि ग्रहमैत्री याच्यावर लग्न करायच्या आधी आपल्याला लक्ष द्यायचं. आणि जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर आधीच तुम्ही त्याच्या समाधान करून, त्याचे समाधान आहेत, खूप समाधान आहे. तर जे समाधान करून जर तुम्ही लग्न केलं तर निश्चितपणे जसं आज तुमच्या दोघांमध्ये जे विचार तुमचे मिळत आहे तसंच आयुष्यभर, पूर्ण आयुष्यभर तुमचे तसंच विचार राहणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. मला वाटतं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज मिळालेली आहेत. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद. श्रीर्वर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविदाच्छवनम् मय्यते धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभः संवत्सरं दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.